हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 20 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक विचारही केला नसेल असा जबरदस्त ट्विस्ट आलाय। कान्हा ज्या काळ्या गाडीमध्ये माणसाला भेटायला जातो, ज्या माणसाकडे ती छडी असते, तो माणूस नेमका कोण आहे हे आपल्याला अजूनही कळलेलं नाहीये। तो कान्हाचा बाप आहे, कान्हाचा बॉस आहे की आणखीन कोण? परंतु या माणसाला जेव्हा कान्हा हा आजच्या एपिसोडमध्ये भेटायला गेला तेव्हा या माणसाने कान्हाच्या सनसनीत थोबाडीत मारलीये। त्यामुळे कान्हाला सुद्धा जबर धक्का बसलाय। मग कान्हाने नेमकी अशी कोणती चूक केलीये ज्यामुळे या माणसाने कान्हाच्या सनसनीत थोबाडीत मारलीये? कदाचित कान्हा सखीसाठी जे काही करतोय तो सरकारचं न ऐकता सखीला सगळी मदत करतोय हे या माणसाला आवडलं नसेल। आपल्या सर्वांना माहिती आहे की कान्हाचं उद्दिष्ट एकच आहे आणि ते म्हणजे सरकारला बर्बाद करणं। आणि सरकारला बर्बाद करण्यासाठी कान्हाला सरकारच्या आणखीन जवळ जायचंय, तिच्या मर्जीतलं व्हायचंय आणि सरकारच्या मर्जीतील होण्यासाठी त्याला सखीला त्रास द्यावा लागेल। परंतु कान्हा सखीच्या प्रेमात पडलाय, त्यामुळे तो सरकारचं न ऐकता सरकारच्या आदेशाचं पालन न करता सखीची मदत करतोय। आणि कदाचित हेच या गाडीतील छडीवाल्या माणसाला समजलं असेल, त्यामुळेच त्याने कान्हाच्या थोबाडीत मारलीये। मग आता हा माणूस नेमका कोण आहे आणि कान्हा आणि त्याचं नातं काय आहे? कान्हा यानंतर सरकारचं ऐकून सखीला आणखीन त्रास देणार का? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मैत्रिणींनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकारला समजतं की आपल्या रूममध्ये कोणीतरी लपून बसलंय आणि आपल्यावर लक्ष ठेवतंय आणि सरकार कपाटाच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागते। गौतमला समजलेलं असतं की सरकारला कळलंय आपण रूममध्ये लपून बसलोय आणि ती आपल्या दिशेने येते। त्यामुळे गौतम खूप घाबरलेला असतो। आता काय करावं, येथून पळून कसं जायचं? आत्ताच्या आत्ता जमीन फाटावी आणि मी त्यात सामावून जावं असं त्याला वाटत असतं। तर सरकारचा मात्र पूर्ण विश्वास बसलेला असतो की नक्कीच कुणीतरी आपल्या रूममध्ये लपलंय आणि ती या कपाटाच्या दिशेने येऊ लागते। अवघ्या काही सेकंदात सरकार ही कपाटाच्या मागे पाहणार आणि गौतमला रंगे हात पकडणार, गौतमचा खेळ संपणार। पण त्याचाही देव आणि नशीब गौतमची साथ देतं आणि त्याच वेळेस सरकारच्या घरातील दिवे जातात, लाईट जातात, सगळीकडे घट्ट अंधार होतो, काळोख होतो आणि याच काळोखाचा फायदा घेऊन गौतम तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो। सरकारला काहीच दिसत नसतं, ती आजूबाजूला पाहते की अचानक लाईट कशी गेली आणि या संधीचा फायदा घेऊन गौतम दबक्या पावलांनी तिच्या मागे येतो आणि मागून पळून जाऊ लागतो। पण सरकारला समजतं की कुणीतरी आपल्या मागे, कुणीतरी पळून जाण्याचा प्रयत्न करतंय। सरकार पाठीमागे वळून पाहते आणि त्याच वेळेस गौतम तेथून पळून जातो। सरकारला गौतम तर दिसत नाही, पण कुणीतरी पळून गेलंय अशा व्यक्तीची तिला सावली दिसते आणि सरकारचा पूर्ण विश्वास बसतो की नक्कीच कुणीतरी माझ्या रूममध्ये होतं आणि अंधाराचा फायदा घेऊन ते इथून पळून गेलंय। पण नक्की कोण असेल हेच सरकारला समजत नाही। सरकार ही लाईट आल्यानंतर पुन्हा एकदा या कपाटाच्या मागे जाऊन पाहते, पण गौतम पळून गेलेला असतो, त्यामुळे सरकारला तेथे कुणीच सापडत नाही। सरकारला समजतं की आज आपलं खूप मोठं सिक्रेट त्या व्यक्तीला समजलंय, जो व्यक्ती माझ्या रूममध्ये लपून बसला होता। मी त्याच्यासमोरच कॉन्टॅक्ट लेन्सेस घातल्या, डोळ्याचा रंग बदलला, हे त्या व्यक्तीला समजलंय। याचा अर्थ आता मला खूप मोठा धोका आहे हे सरकारला समजतं। पण आपल्या रूममध्ये नेमकं कोण आलं असेल? गौतम असेल की परशुराम, मीनाक्षी की उर्मिला की आणखीन कोणी? हाच प्रश्न तिला भंडावून सोडतो आणि तिला या प्रश्नाचं उत्तर मात्र काही सापडत नाही। तर इकडे उर्मिला ही तिच्या रूममध्ये मस्तपैकी रील बनवत असते। रिंग लाईट समोर उभी राहून ती दिसला ग बाई दिसला या गाण्यावर डान्स करत असते, रील बनवत असते। तसंही सरकारच्या जीवावरती मजा मारते, तिला दुसरा कोणता कामधंदा तर नाहीये। सरकारच्या पुढे मागे करणं, तिची चापलुसी करणं एवढंच तिचं काम आहे। लाईट गेल्यामुळे ती खूप चिडते आणि म्हणते, काय झालं या लाईटला? पुन्हा पुन्हा दिवे जात आहे आणि मला ही रील पुन्हा पुन्हा शूट करावी लागतीये। आणि ती पुन्हा एकदा रील शूट करू लागते। दिसला ग बाई दिसला या गाण्यावर मस्त ठुमकत असते। तिची रील पूर्ण होणार त्याच वेळेस गौतम धावत पळत तेथे येतो आणि गौतम तिच्या रीलमध्ये दिसतो। त्यामुळे उर्मिला त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते, काय यार गौतम, माझी रील पूर्णच होत नाहीये, लाईट जात होती त्यामुळे रील अर्धवट राहिली आणि आता पूर्ण होणार होती तर तू मध्ये दचकला, काय करतोयस तू येथे? तर गौतम खूप घाबरलेला असतो। तो सरकारच्या रूममधून धावत पळत आलेला असतो, त्यामुळे त्याला तहान लागलेली असते। तो पाणी पितो। उर्मिला विचारते, आता बोलशील का? कोठून एवढा धावत पळत आलाय?
तर गौतम तिला सांगतो, तुला माहितीये का या घरात काय चाललंय? उर्मिला म्हणते, माहितीये, जोपर्यंत सरकार या घरात आहे ना तोपर्यंत या घरात सगळं ठीक आहे, घाबरायची काहीच गरज नाहीये. तर गौतम म्हणतो, तुझी तीच सरकार? उर्मिला विचारते, सरकारचं काय? तर गौतम विचार करतो, नाही, जोपर्यंत मला सरकारचं संपूर्ण सत्य कळत नाही, सरकारविरुद्ध सगळे पुरावे माझ्या हाती लागत नाही, तोपर्यंत कोणालाच काही सांगून फायदा नाहीये. आणि असा विचार करून तो तेथून निघून जातो. आणि उर्मिला ही पुन्हा एकदा तिची रील बनवू लागते. दिसला ग बाई दिसला या गाण्यावर ती मस्त ठुमकत असते, नाचत असते आणि रील बनवते. तिला सरकारचं काय चाललंय आणि गौतमचं काय चाललंय, सखी कान्हाचं काय चाललंय याचं काही देणं घेणं नसतं. ती तिची लाईफ मस्त एन्जॉय करत असते. तर दुसरीकडे सखी सदन चाळीत सकाळी सकाळी चाळीतील काही मुलं सखी आणि कान्हाच्या खोलीबाहेर येतात आणि कान्हाला हाक मारू लागतात, कान्हा दादा, कान्हा दादा. पण कान्हा तर बाहेर येत नाही. तेवढ्यात सखी बाहेर येते आणि विचारते, काय हवंय, तुम्ही कान्हाला का हाक मारताय? तर ही मुलं म्हणतात, आम्हाला कान्हा दादाकडे काही काम आहे. सखी त्यांना म्हणते, कान्हा आता रूममध्ये नाहीये, काय पाहिजे मला सांगा, मी देते. तर ही मुलं म्हणतात, आम्ही वर्गणी घ्यायला आलोय 31ची. सखी त्यांना म्हणते, अरे 31 नसतं, 31 ईव असतं. तर ही मुलं म्हणतात, आता हे काय नवीन आहे, आम्ही तर 31च म्हणतो. सखी त्यांना समजावून सांगते, 31 पूर्ण दिवस असतो, पण आपण इव्हिनिंगला साजरा करतो ना, म्हणून 31 ईव्हसाठी तुम्ही वर्गणी घ्यायला आलाय असं बोला. तर ही मुलं म्हणतात, आम्हाला काय करायचंय, वर्गणी मिळाली बस झालं. ताई तू आम्हाला वर्गणी दे. सखी म्हणते, हो ठीक आहे, मी तुम्हाला वर्गणी देते. ती तिचं पॉकेट आणते आणि या पॉकेटमधून 50 रुपये बाहेर काढते. तर ही मुलं तिला नाव लिहायला हा पेपर देतात. या पेपरमध्ये तिला दिसतं की सगळ्यांनी कमीत कमी 100 रुपयांची वर्गणी दिली आहे. सखी विचार करते, चाळीतील सगळ्यांनी 100 रुपयांची वर्गणी दिली आहे आणि जर मी फक्त 50 रुपये दिले तर या मुलांना काय वाटेल? त्यात मी तेजस्विनी कामतची मुलगी आहे, सरकारची मुलगी आहे आणि माझ्याकडून जास्तीत जास्त वर्गणी मिळेल अशी त्यांची अपेक्षा असेल, नाहीतर ते माझ्याबद्दल काय विचार करतील? असा विचार करून सखी तिचं दुसरं पॉकेट घेऊन येते आणि या मुलांना चक्क 500 रुपयांची वर्गणी देते. मुलांना खूप आनंद होतो. मुलं सखीला थँक्यू म्हणतात आणि पळून जातात. सखी विचार करते, मुलं तर खुश झाली, पण आता माझं काय? मी माझं पैंजण विकून पैसे आणले होते, पण घरातील किराणा आणि दररोजच्या खर्चामध्ये सगळे पैसे खर्च झाले. हे शेवटचे 500 रुपये उरले होते, ते सुद्धा वर्गणी म्हणून दिले. आता माझा महिन्याभराचा खर्च कसा भागणार? मी सरकारला दिलेलं चॅलेंज कसं पूर्ण करणार? मला जर सरकारला दिलेलं चॅलेंज पूर्ण करायचं असेल तर मला पैसे लागतील आणि ते पैसे मला स्वतः कमवावे लागतील आणि पैसे कमवण्यासाठी मला कोणत्याही परिस्थितीत नोकरी करावी लागेल, नोकरी शोधावीच लागेल असा विचार सखी करते. इकडे सरकारच्या बंगल्यामध्ये सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात. तेवढ्या सरकार तेथे येते. सरकार सगळ्यांना उभंच राहायला सांगते आणि विचारते, काल रात्री माझ्या रूममध्ये कोण लपून बसलं होतं? हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. गौतमला समजतं की सरकारला कळलंय की तिच्या रूममध्ये मी होतो, पण तो मीच आहे की नाही असं जाणून घेण्यासाठी तो सरकारकडे पाहत राहतो. तर सरकार सगळ्यांना जाब विचारते, सगळ्यांची दातखीळ बसली आहे का? काल माझ्या रूममध्ये कोण लपून बसलं होतं? कोण माझ्यावर पाळ ठेवतंय सांगा. असं म्हणून ती मीनाक्षीला विचारते, काय ग तू काल रात्री काय करत होतीस? तर मीनाक्षी सांगते, काल रात्री मी माझ्या रूममध्ये पुस्तक वाचत बसले होते. सरकार तिला विचारते, कोणतं? प्रेग्नन्सीचं का? हे ऐकून मीनाक्षीला खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात पाणी येतं, पण सरकारसमोर बोलण्याची तिची हिंमत नसते. परशुराम तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला सावरतो. सरकार परशुरामकडे पाहते. परशुराम काही बोलणार तर सरकार त्याच्यावर चिडून म्हणते, अरे गप, तुझी तेवढी हिंमतच नाहीये की तू माझ्या रूममध्ये येशील. मला विचारून माझ्या रूममध्ये यायची तुझी हिंमत नाहीये, तर मला न विचारता माझ्या रूममध्ये तू कसा येणार? तू काही बोलण्याची गरज नाहीये. त्यामुळे परशुराम सुद्धा खूप दुःखी होतो. त्यानंतर सरकार उर्मिलाला विचारते, तू कुठे होतीस? तर उर्मिला सांगते, मी तर माझ्या रूममध्ये रील बनवत होते. गौतमला आठवतं की काल रात्री जेव्हा तो रूममध्ये आला होता तेव्हा त्याला सरकारच्या रूममध्ये तेजस्विनीचा फोटो सापडला, ज्यावर क्रॉस केलेलं होतं आणि फोटो मागे आय हेट टू लिहिलेलं होतं. त्याला सरकारच्या कॉन्टॅक्ट लेन्सेस सुद्धा सापडल्या आणि तो जेव्हा सरकारला लपून पाहत होता तेव्हा सरकारने कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरून स्वतःच्या डोळ्यांचा रंग बदलला हे सुद्धा त्याने पाहिलेलं. मग जेव्हा तो स्वतःच्या रूममध्ये आला तेव्हा उर्मिला ही मस्त रील बनवत होती आणि त्याने हाच विचार केला होता की जोपर्यंत मला सरकारचं संपूर्ण सत्य कळत नाही की ही सरकार वेगळी आहे, तोपर्यंत कोणाला काहीच सांगायचं नाही.
नक्कीच माझी वहिनी आणि ही सरकार वेगळी बाई असेल हा संशय गौतमला आलेला होता. गौतम सरकार त्याला काही विचारणार त्याआधीच सरकारलाच विचारतो, काय ग तुला का भीती वाटतेय की तुझ्या रूममध्ये कुणी आलं असेल आणि लपून तू काय करतेस ते पाहत असेल? तुझ्या रूममध्ये असं काय जे आम्हाला कोणाला कळू नये असं तुला वाटतं? शेवटी आपण एक फॅमिली आहोत ना. मग आपल्या फॅमिलीतील कुणी तुझ्या रूममध्ये आलं त्याची तुला एवढी भीती का वाटतेय? त्यामुळे सरकार त्याच्याकडे रागारागाने पाहते. तर उर्मिला गौतमवर चिडून म्हणते, अरे गौतम तू गप्प बस ना, का सरकारला राग आणून देतोय आणखीन? आणि उर्मिला ही सरकारला विचारते, सरकार नेमकं काय झालंय? सरकार काहीच बोलत नाही आणि सगळे ब्रेकफास्ट करायला बसतात. सरकार ही ज्यूस पित असते आणि गौतमकडे पाहून विचार करते, काल रात्री हा तर माझ्या रूममध्ये आला नसेल ना, कारण याला सोडून घरात कोणाचीच एवढी हिंमत नाहीये माझ्या रूममध्ये येण्याची. नक्कीच हा आला असेल असा विचार सरकार करते. पण सरकार ही कन्फर्म नसते की हाच होता की दुसरा कोणीतरी होता आणि ती पुरावा शोधण्याचा विचार करते. पण गौतम मात्र तिच्या नजरेला नजरच देत नाही, कारण एवढ्या लवकर सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं नाही असं त्याने ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे सखी ही सखी सदन चाळीत बाहेर उभी असते. तेवढ्यात जान्हवी तेथे येते आणि विचारते, काय झालंय, कसला विचार करतेस? तर सखी तिला सांगते, मला पैसे कमवायचेत. जान्हवी तिला विचारते, तुला का पैसे कमवायचे? कान्हा पैसे कमावतोय ना. तर सखी तिला म्हणते, मला माझे पैसे कमवायचे, मला त्याचे पैसे नकोय. जान्हवी तिला समजावून सांगते, तुमच्या दोघांचं लग्न झालंय आणि नवरा बायकोमध्ये माझं तुझं असं काही नसतं. जे काही आहे ते तुमच्या दोघांचं आहे. आणि आता कान्हा पैसे कमावतोय ना, मग तू घरी मस्त राहा, पैसे उडव, खा पी, मजा कर. तर सखी म्हणते, ही खूप जुनी विचारसरणी झाली. आज प्रत्येक मुलीने काहीतरी करायला हवं, स्वतःचे पैसे कमवायला हवे. पण जान्हवी तिला समजून सांगते, मला तुझं मान्य आहे, प्रत्येक मुलीने स्वतःचे पैसे कमवायला हवे. पण तू जे पैसे कमवण्याचा विचार करते ना ते स्वतःच्या संसारासाठी, आणि कान्हा जर पुरेसे पैसे कमावतोय तर तू घर सांभाळलेला काय वाईट आहे? पण ही गोष्ट सखीला पटत नाही. त्याच वेळेस कान्हा तेथे येतो आणि म्हणतो, काय जान्हवी मॅडम, काय सांगताय आमच्या सखी मॅडमला संसाराबद्दल? जान्हवी म्हणते, कान्हा सखीचे दोन प्रॉब्लेम आहे. एक तर तिला पैसे हवेत आणि दुसरं म्हणजे तिला तुझे पैसे नकोय, म्हणून तिला पैसे कमवायचे. मी तिला हेच समजावून सांगत होते की कान्हाचे पैसे तुझेच आहेत आणि तुला पैसे कमवण्याची गरज नाहीये. त्याच वेळेस एक मुलगा तेथे येतो. तो इंटरव्ह्यूला जात असतो आणि इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करता करता कॅन आय कम इन सर असं बोलतो. तर कान्हा त्याला थांबून म्हणतो, अरे वेड्या, कॅन आय कम इन नाही, मे आय कम इन. हा मुलगा म्हणतो, हो ठीक आहे दादा. तर सखी कान्हाला म्हणते, अरे वा कान्हा, तुझं इंग्लिश तर खूप भारी आहे. कान्हा सखीला म्हणतो, हो मग, आमच्या ज्या शाळेमध्ये इंग्लिशच्या बाई होत्या ना त्या खूप कडक होत्या, त्यांनी मला खूप चोपलंय, त्यामुळे माझं इंग्लिश व्याकरण खूप चांगलं झालंय. कॅन आय राईट असं तो विचारतो सखीला. तर सखी चिडून म्हणते, अरे मूर्खा, कॅन आय राईट नाही, एम आय राईट असतं. आज तुझ्या बाई येथे असत्या ना तर तुला आणखीन चोपून काढलं असतं. कान्हा म्हणतो, हो खरंय तुमचं. कान्हा या इंटरव्ह्यूला जाणाऱ्या मुलाच्या पायाकडे पाहतो. तर त्याचा बुटातून त्याचा अंगठा बाहेर निघलेला असतो, त्याचा बूट फाटलेला असतो. हा मुलगा कान्हाला विचारतो, आज मला नोकरी मिळेल ना? तर कान्हा त्याला म्हणतो, तू जर असे बूट घालून गेला ना तर नोकरी नाही मिळणार. चल माझ्या रूममध्ये, मी तुला माझे नवे बूट देतो आणि तुला माझ्या बाईकवर ऑफिसला सोडतो, म्हणजे तू वेळेत पोहोचशील आणि तुझा इस्त्रीचा शर्टसुद्धा तसाच राहील आणि तुला नोकरी नक्की मिळेल. हा मुलगा विचारतो, दादा मला खरंच नोकरी मिळेल ना? कान्हा त्याला समजावून सांगतो, अरे हो, टेन्शन घेऊ नको, माझा आणि साईबाबांचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी, तुला नक्की नोकरी मिळेल. फक्त एवढं लक्षात ठेव की आजपासून तुला कष्ट करायचे आहेत. तू इतके कष्ट कर की समृद्धीचं तोरण तुझ्या दाराशी लागेल आणि तुझ्या कुटुंबाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी नाही पडणार. चल माझ्याबरोबर, मी तुला माझे नवीन बूट देतो. असं म्हणून कान्हा या मुलाला खूप जास्त कॉन्फिडन्स देतो आणि त्याला आपल्या रूममध्ये घेऊन जातो. सखीला सुद्धा आश्चर्य वाटतं की कान्हा किती चांगला आहे. जान्हवी ही सखीला समजावून सांगते, तुझ्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी तो असं नाही वागत आहे. तर कान्हा नेहमीच चाळीतील लोकांशी चांगलं वागतो, सर्वतोपरी मदत करत असतो. सखी म्हणते, हो कळलंय मला, मला हे कळलंय की मला आता पैसे कमवावे लागणारच आहे आणि पैसे कमवण्यासाठी मला सुद्धा नोकरी करावी लागेल. आणि सखीसुद्धा इंटरव्ह्यूला जाण्याचा विचार करू लागते. इकडे सरकारचा एक ड्रायव्हर फोनवर त्याच्या बायकोशी बोलत असतो आणि म्हणतो, नाही जमणारे, आपल्या मुलीला सांग माझ्याकडे एवढे पैसे नाहीये, त्यामुळे तिला सहलीला नाही जाता येणार. आणि तो दुःखी होऊन फोन कट करतो. तेवढ्यात गौतम तेथे येतो आणि विचारतो, काय झालं, मुलीला सहलीला जायचंय का, पैसे नाहीये का?
तर हा माणूस सांगतो, नाहीये साहेब, आता ड्रायव्हरच्या पगारात घर चालवायचं की मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा की असं सहलीला पैसे द्यायचे. तर गौतम त्याला म्हणतो, हे घे पैसे, तुझ्या मुलीला सहलीला पाठव, तिचं मन मोडू नको. या ड्रायव्हरला खूप आनंद होतो आणि ड्रायव्हर गौतमचे आभार मानतो. गौतम त्याला म्हणतो, मी तुला पैसे दिले याचा अर्थ मी तुला विकत घेतलं नाहीये. आता मी तुला मदत केली ना तर तू सुद्धा मला मदत करायची. जेव्हा सरकार ही तुला घेऊन बरोबर जाते किंवा एकटी जाते तेव्हा ती कोठे जाते तुला माहिती आहे का? तर ड्रायव्हर सांगतो, जेव्हा सरकार मला घेऊन जात नाही तेव्हा ते कोठे जातात ते मला माहिती नाहीये. तर गौतम त्याला म्हणतो, या पैशांच्या बदल्यात तुम्हाला एकच मदत करायची. जेव्हा कधी सरकार तुला न घेता एखाद्या ठिकाणी जातील तेव्हा मला कळवायचं. हा ड्रायव्हर घाबरून विचारतो, पण सरकारला समजलं तर? गौतम म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव, सरकारला काहीच कळायचं नाही. हा ड्रायव्हर म्हणतो, ठीक आहे साहेब, जेव्हा सरकार मला न घेता जातील तेव्हा मी तुम्हाला नक्कीच कळवेल. गौतमला खूप आनंद होतो. तर इकडे सखी ही चक्क इंटरव्ह्यूला जाण्यासाठी तयार झालेली असते. तिचा लुकच वेगळा असतो. तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि विचारतो, काय चाललंय मॅडम, हा काय अवतार करून ठेवलाय तुम्ही? तर सखी चिडून म्हणते, यू ड्रायव्हर शट अप. मी काय अवतार करून ठेवलाय म्हणजे मी इंटरव्ह्यूला जाते आणि इंटरव्ह्यूसाठी असेच कपडे घालत असतात. हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो. सखी त्याला सांगते, आता मी नोकरी करणार आहे, इंटरव्ह्यूला जाते आणि मी इंटरव्ह्यूला जाते म्हणजे मला नोकरी मिळणारच आणि मी माझे पैसे स्वतः कमवणार. सखी नोकरीला जाते म्हणून कान्हाचा विश्वासच बसत नाही. तर इकडे मीनाक्षी ही राशी भविष्य वाचत बसलेली असते. त्याच वेळेस सरकार आणि परशुराम जिन्यावरून खाली उतरतात. सरकार परशुरामला जाब विचारते, परशुराम, आपलं कन्स्ट्रक्शनचं काम थांबलंय आणि त्याचं कारण म्हणजे कामगारांना पैसे नाही मिळालेत. असं कसं झालं? तू काय झोपा काढतोस का? तर परशुराम सांगतो, सरकार मी काय करणार? आता कामगारांना पैसे द्यायचे, बँकेतून पैसे काढायचे, तरीसुद्धा सखीची सही लागणार आहे आणि सखी तर चाळीते म्हणून सगळं काम थांबलंय. हे ऐकून सरकार आणखीनच चिडते. तर या संधीचा फायदा मीनाक्षी घेते आणि या राशी भविष्य वाचून दाखवते की सखीचं राशी भविष्य आज खूप चांगलं आहे. तिला आनंदाची बातमी मिळणार आहे आणि सगळं तिच्या मनासारखं होणार आहे. सरकारला समजतं की ही मीनाक्षी जाणून बुजून मला हे राशी भविष्य वाचून दाखवते आणि मीनाक्षीजवळ सरकार येते. परशुराम तिला डोळे दाखवतो की कशाला मूर्खपणा करतेस. सरकार ही मीनाक्षीला उभं राहायला सांगते आणि विचारते, काय राशी भविष्य वाचत होतीस? तर मीनाक्षी सांगते, आज सखीचं राशी भविष्य खूप चांगलं आहे ना, तेच वाचत होते. तर सरकार तिच्यावर चिडून म्हणते, राशी भविष्यसुद्धा मला विचारून लिहित असतं की कोणाच्या नशिबात काय घडणार आहे. त्यामुळे यानंतर असा मूर्खपणा केला ना, आगाऊपणा केला ना, तर तुझं भविष्य काय आहे ते मी लिहिल या घरामध्ये. मीनाक्षी चांगलीच घाबरते आणि परशुराम तिला तेथून घेऊन निघून जातो. सरकार हे राशी भविष्याचा पेपर हातात घेते आणि विचार करते, सखीचं भविष्य फक्त मी लिहिणार. तिच्या आयुष्यात काय घडणार, कसं घडणार हे मी ठरवणार. आणि या राशी भविष्यात लिहिलंय ना की सखीला आज आनंदाची बातमी मिळणार आहे, सगळं तिच्या मनासारखं होणार आहे, असं काहीच घडणार नाही. सखी ही कधीच खुश राहणार नाही, तिला कधीच आनंद मिळणार नाही, कारण हे मी ठरवलंय. असा विचार करून सरकार हा पेपर कराकरा फाडून टाकते आणि संपूर्ण पेपर घरभर फेकून देते. म्हणजे सरकारने आता ठरवलंय की सखीला कोणतं सुख मिळू द्यायचं नाही, तिच्या आयुष्यात आनंद येऊ द्यायचा नाही. मैत्रिणींनो, आपल्याला माहिती आहे की सरकार सखीची खरी आई नाहीये, पण सखीची मावशी तर आहे आणि सरकार सखीबरोबर इतकं वाईट कसं वागू शकते हेच कळत नाहीये. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. गौतमला सरकारचं सत्य जवळपास समजलंय आणि तो सरकारचं संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी प्रयत्न करतोय. मग पुढील एपिसोडमध्ये असं काहीतरी घडणार आहे ज्यामुळे गौतमला सरकारचं संपूर्ण सत्य कळणार आहे. मग नेमकं असं घडणार तरी काय? तर मैत्रिणींनो, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार ही पुन्हा एकदा ड्रायव्हरला घरी ठेवून स्वतः एकटीच गाडीत जायला निघणार आणि लगेचच ड्रायव्हर गौतमला फोन करून सांगेल की सरकार एकटीच बाहेर चालली आहे. त्यामुळे गौतम सरकारचा पाठलाग करणार. आता सरकार एकटीच चालली आहे याचा अर्थ सरकार तेजस्विनीला भेटायला चालली असेल आपल्या काळकोठडीत आणि जर गौतमने तिचा पाठलाग केला तर मात्र सरकार आणि तेजस्विनी म्हणजेच तेजस्विनी आणि मनस्विनी हे सत्य त्याला समजेल एवढं मात्र नक्की. आणि त्यानंतर या मालिकेत मोठा ट्विस्ट येईल. हा तर झाला पहिला ट्विस्ट, पण त्यानंतर जेव्हा सखी ही इंटरव्ह्यूसाठी जाईल तेव्हा सरकारला ही गोष्ट समजणार. त्यामुळे इंटरव्ह्यूच्या ठिकाणी सखीचा खूप अपमान होईल
सखीला नोकरी मिळणार नाही. हे सगळं सरकारचं प्लॅनिंग असेल. सखी दुःखी होऊन घरी येईल आणि साईबाबांसमोर उभी राहील. ती साईबाबांना विचारेल, साईबाबा, माझ्या आयुष्यात सगळी खोटी माणसं का येत आहे? तुम्ही मला का शिक्षा देताय? माझं असं काय चुकलंय ज्यामुळे मला ही शिक्षा भोगावी लागतीये? आणि सखी रडू लागेल. कान्हा हे सगळं ऐकणार आणि तो सखीला म्हणेल, बेबी सरकार, जोपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे ना, तुम्ही कसलीही काळजी करू नका. सखी त्याच्यावर चिडून म्हणेल, तुझ्यामुळे तर माझ्या आयुष्याचं वाटोळ झालंय. तुझ्यासारखा नालायक खोटारडा माणूस माझ्या आयुष्यात आलाय म्हणून तर आज मला हा दिवस पाहावा लागतोय. तू तर माझ्याशी बोलूच नको आणि मला कोणताही कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करू नको. असं म्हणून सखी कान्हावर खूप चिडणार, त्याच्यावर ओरडणार. त्यामुळे कान्हासुद्धा दुःखी होईल. कान्हा तर आधीच दुःखी झाला असेल, कारण सखीने त्याचा अपमान केलाय. सखीचा त्याच्यावर विश्वास नाहीये. पण त्यापेक्षा मोठं दुःख त्याला मिळणार आहे, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की कान्हा सरकारला बर्बाद करायला आलाय आणि या गोष्टीमध्ये त्याला एक दुसरा माणूस साथ देतोय. जो माणूस गाडीत त्याला भेटायला येतो, त्याच्याकडे एक छडी असते आणि कान्हा या माणसाला जेव्हा भेटायला जाईल तेव्हा हा माणूस चक्क कान्हाच्या सणसणीत थोबाडीत मारणार, कान्हाचा मुस्काट फोडणार. म्हणजे आजपर्यंत कान्हाने सरकारची थोबाडीत खाल्ली आहे, सखीची थोबाडीत खाल्ली आहे आणि आता त्याला या गाडीतील छडीवाल्या माणसाची सुद्धा थोबाडीत खावी लागणार आहे. मग कान्हाने नेमकी अशी काय चूक केली आहे ज्यामुळे हा माणूस एवढा चिडलाय आणि त्याने कान्हाच्या थोबाडीत मारली आहे? कदाचित कान्हा सरकारचं न ऐकता सखीला जी काही मदत करतोय ती या माणसाला आवडली नाहीये. मग आता कान्हा पुढे काय करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडलाय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.